मित्रांनो, सॅटर्डे आणि संडे मध्ये खूप इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज बाहेर आलेल्या आहेत. सेबीने कोणाला 1 वर्षासाठी मार्केटमधून बंदी घातली, तसेच डिव्हिज लॅब, मुथूट फायनान्स, आयटीसी यांचे रिझल्ट काय आलेत आणि कोणत्या कंपनीने डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. तसेच आजचे प्युअर पॉइंट्स काय असणार हे सुद्धा आपण व्हिडिओच्या एंडला डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. आणि विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने FY25-26 च्या डिव्हिडंडसाठी 10 ऑगस्ट 2026 ही रेकॉर्ड डेट जाहीर केलेली आहे. कंपनीची थर्ड अॅन्युअल जनरल मीटिंग 26 ऑगस्टला होणार आहे आणि वोटिंग राईट्ससाठी कट ऑफ डेट 19 ऑगस्ट असणार आहे. जर डिव्हिडंड डिक्लेअर झाला तर तो मीटिंग नंतर 7 दिवसांच्या आत पे केला जाईल. कंपनीचा मागचा डिव्हिडंड पर शेअर 50 पैसे एवढा होता. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पीसी ज्वेलर्स कंपनी बद्दल. तर मित्रांनो, पीसी ज्वेलर लिमिटेडने एक्सचेंजला कळवलं आहे की कंपनीने आपल्या एकूण आउटस्टँडिंग बँक डेट पैकी 96% पेक्षा जास्त रक्कम ही फेडलेली आहे. उरलेली 4% पेक्षा कमी डेट याच क्वार्टरमध्ये फेडून कंपनी पूर्णपणे डेट फ्री होण्याचं टार्गेट ठेवत आहे. कंपनीने प्रोमोटर बलराम गर्ग यांना वॉरंट कन्व्हर्जन नंतर 3.05 कोटी इक्विटी शेअर सुद्धा अलॉट केले आहेत. ही प्रोग्रेस सप्टेंबर 2024 मध्ये 14 कन्सोर्टियम बँक सोबत झालेल्या सेटलमेंट अग्रीमेंट अंतर्गत झालेली आहे. मित्रांनो, लो पीई असलेल्या ज्वेलरी स्टॉक मध्ये डेट रिडक्शन ही एक की री रेटिंग ट्रिगर असते. त्यामुळे कंपनी पूर्णपणे डेट फ्री झाल्यानंतर व्हॅल्युएशनवर काय परिणाम होतो हे बघणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो डेव्हिज लॅबोरेटरीज बद्दल. तर मित्रांनो, फार्मा एपीआय मॅन्युफॅक्चरर डेव्हिज लॅबोरेटरीजचे Q1 2027 रिझल्ट मध्ये कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स तब्बल 65% वाढून 905 कोटी झाला आहे. स्टँड अलोन टोटल इन्कम 2476 कोटींवरून वाढून 3037 कोटी झाला आहे. तर स्टँड अलोन पॅट हा 557 कोटींवरून 891 कोटींपर्यंत पोहोचला आहे. कॉन्सोलिडेटेड टोटल इन्कम हा 2529 कोटींवरून वाढून 3144 कोटी झाला. कंपनीच्या एपीआय सिंथेसिस आणि कस्टम मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस मधल्या वाढत्या मागणीमुळे हा स्ट्रॉंग डबल डिजिट ग्रोथ शक्य झालेला आहे. मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक चांगला शेअर आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मुथूट फायनान्स बद्दल. तर मुथूट फायनान्सचे Q1 FY27 रिझल्ट मध्ये कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट 43% वाढून 2825 कोटी झाला. तर स्टँड अलोन प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा 25% वाढून 2550 कोटी झाला आहे. तसेच स्टँड अलोन लोन AUM हे 43% वाढून 1,72,053 कोटी झाला. तर कॉन्सोलिडेटेड AUM सुद्धा 43% वाढून तो 1,91,531 कोटी झाला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो वोडाफोन आयडिया बद्दल. मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन म्हणजे डॉटनी वोडाफोन आयडियाला 26.83 कोटींची डिमांड नोटीस पाठवली आहे, जी 2022च्या स्पेक्ट्रम ऑक्शन मध्ये मिळालेल्या स्पेक्ट्रमसाठी असलेल्या मिनिमम रोल आउट ऑब्लिगेशन पूर्ण न केल्याबद्दल लिक्विडेटेड डॅमेज म्हणून आहे. ही नोटीस 31 जुलैला मिळालेली आहे. या मोठ्या पिक्चर मध्ये बघायचं झालं तर वोडाफोन आयडिया सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली लेंडर्स कन्सोर्टियम कडून जवळपास 25,000 कोटींचं डेब्ट उभारण्यासाठी चर्चा करत आहे. कारण डिसेंबर 2025 पर्यंत कंपनीवरचं एकूण कर्ज हे 2.09 लाख कोटींचं होतं. BOT नुकतंच कंपनीच्या AGR लायबिलिटी 27% कमी करून 64,046 कोटींवर आणले आहेत, ज्यामुळे हे डेब्ट टॉक्स पुढे सरकत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेबीच्या मोठ्या ऍक्शन बद्दल. तर मित्रांनो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडला 2 महिन्यांसाठी आणि कंपनीचे चेअरमन सुभाष चंद्रा तसंच MD अँड CEO पुनीत गोयंका यांना 1 वर्षासाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बार केलं आहे. हा ऍक्शन झीलच्या हैदराबाद मधल्या प्रॉपर्टीच्या अनऑथोराइज प्लेसशी संबंधित आहे, जो प्रोमोटर लिंक SL ग्रुप एंटिटीजनी घेतलेल्या लोन्ससाठी वापरला गेला होता. मित्रांनो, डिसेंबर 2018 मध्ये एक डिपॉझिट आणि डिक्लेरेशन अग्रीमेंट साइन झाला होता, ज्याद्वारे झीलच्या हैदराबाद प्रॉपर्टीचे ओरिजिनल टायटल हे इंडियाबुल हाऊसिंग फायनान्स कडे सिक्युरिटी म्हणून दिले गेले होते. पण हे ऑडिट कमिटी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा शेअर होल्डरच्या अप्रुव्हल शिवाय झालं होतं. सेबीने झीलवर 30 लाख, चंद्रावर 60 लाख आणि गोयंकावर 58 लाख असा एकूण 1.48 कोटींचा पेनल्टी सुद्धा लावला आहे. मित्रांनो, कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधल्या अप्रुव्हल प्रोसेसला बायपास करणं किती सिरियस कॉन्सिक्वेन्स असू शकतं हे सेबीच्या ऍक्शन मधून स्पष्ट झालं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रुपीज बद्दल. मित्रांनो, इंडियन रुपीज शुक्रवारी 30 पैशांनी वाढून 95.38 वर बंद झाला
आणि ही रुपीची मागच्या महिन्यातील सर्वात मजबूत लेवल आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सातत्यपूर्ण इंटरव्हेन्शन्स आणि ऑइल प्राइसेस मधल्या घसरणीमुळे रुपीजला सपोर्ट मिळाला आहे. सोबतच US डॉलर इंडेक्स सुद्धा 101.2 वरून 100.7 पर्यंत घसरला, ज्यामुळे रुपीजला आणखी फायदा झाला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ॲक्सिस म्युच्युअल फंड बद्दल. तर ॲक्सिस म्युच्युअल फंडने इन्व्हेस्टर्सना SMID म्हणजे स्मॉल अँड मिड कॅप स्टॉक मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन न ठेवता लार्ज कॅप स्टॉक कडे परत बघण्याचा सल्ला दिला आहे. फंड हाऊसच्या मते इम्प्रूव्हिंग अर्निंग विजिबिलिटी, सपोर्टिव्ह डोमेस्टिक मॅक्रो कंडिशन्स आणि अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन यामुळे लार्ज कॅपसाठी एक स्ट्रॉंग केस तयार होत आहे. ॲक्सिसने सांगितलं की निफ्टी 50चा रिव्हेन्यू ग्रोथ जून 2026 पर्यंत जवळपास 19% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो गेल्या 3 वर्षातला सर्वात जास्त आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे फंड हाऊसनी SMID मधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा सल्ला दिलेला नाही, तर एक बॅलन्स पोर्टफोलिओ अप्रोच घेण्याचा सल्ला दिला आहे. एकंदरीत मित्रांनो मिड अँड स्मॉल कॅप स्टॉकच्या दीर्घ आउट परफॉर्मन्स फेज नंतर लार्ज कॅप्स आता बेटर रिस्क ॲडजस्टमेंट रिटर्न देऊ शकतात, असं ॲक्सिस म्युच्युअल फंडचं मत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ITC बद्दल. तर ITC लिमिटेडने Q1 FY27 रिझल्टमध्ये कन्सोलिडेटेड प्रॉफिट हा 16% घसरून 4,394.13 कोटी झाला. तर स्टँड अलोन नेट प्रॉफिट तब्बल 27% घसरून 3,579 कोटी झाला आहे. याचवेळी कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू मात्र 27.6% वाढून 29,523 कोटी झाला, कारण फेब्रुवारी 2026 मधल्या सिगरेटवरच्या शार्प एक्साइज ड्युटी हाईकमुळे रेव्हेन्यू हा इन्फ्लेट झाला आहे. सिगरेट सेगमेंटच्या मार्जिन्स या टॅक्स हाईकमुळे मोठ्या प्रमाणात नॅरो झाले आहेत. एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे FMCG ऑदर सेगमेंट, ज्यामध्ये फूड्स, पर्सनल केअर आणि स्टेशनरी येतं, त्याचा रेव्हेन्यू 12% वाढला, जो अॅनालिस्टच्या एक्सपेक्टेशनशी जुळत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे SBI कार्ड्स बद्दल. तर SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसचे Q1 FY27 रिझल्ट मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा 20% वाढून 664 कोटी झाला. तर नेट NPA सुद्धा 0.83% झाला आहे. त्यांचा टोटल इन्कम हा 3% वाढून 5,205 कोटी झाला आहे. सर्वात इम्प्रेसिव्ह नंबर होता तो टोटल स्पेंडचा, जो रेकॉर्ड 1,08,475 कोटींवर पोहोचला आहे. मित्रांनो कंपनीने या क्वार्टरमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त नवीन अकाउंट ओपन केले आहेत, जे 17% वाढ आणि मागच्या क्वार्टरच्या तुलनेत 11% वाढ आहे. आता मित्रांनो जाणून घेऊया आज नक्की मार्केटमध्ये काय होईल. मित्रांनो आज जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा अनेक फॅक्टर्स एकत्र काम करतील. RBIची मॉनिटरी पॉलिसी मीटिंग आजच सुरू होत आहे, जे बँकिंग आणि NBFC सेक्टरसाठी एक वॉच पॉइंट ठरणार आहे. रुपीची रिसेंट स्ट्रेंथ आणि वीकर डॉलर इंडेक्स ग्लोबल सेंटिमेंटसाठी सपोर्टिव्ह आहे. दुसरीकडे शनिवारी आलेले सॅमसंग, SK हॅनिक्सच्या रेकॉर्ड प्रॉफिट्स आणि मेटा मायक्रोसॉफ्टच्या मिक्स AI रिझल्टचा इम्पॅक्ट सुद्धा गिफ्ट निफ्टीवर होऊ शकतो. भारतीय कंपनीचे डिव्हिज लॅब्स, मुथूट फायनान्स, ITC, कोल इंडिया, SBI कार्ड सारखे ताजी Q1 रिझल्ट डोमेस्टिक सेंटिमेंटसाठी मिक्स सिग्नल देतात. काही स्ट्रॉंग तर काही अंडर प्रेशर राहतील. त्यामुळे मित्रांनो एवढ्या सगळ्या क्यूजच्या कॉम्बिनेशनमध्ये आज मार्केट एका रेंजमध्ये ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो आजचे पिवोट पॉईंट समजून घेऊया. शुक्रवारी निफ्टी 50 हे 24,317.15 वर बंद झाला आणि त्यावरून काढलेला पिवोट पॉईंट जवळपास 24,290 येतो, ज्या खाली सपोर्ट 24,220 आणि 24,150 वर आहे. तर वर रेजिस्टन्स हा 24,380 आणि 24,450 वर आहे. तसेच सेन्सेक्स शुक्रवारी 77,928.15 वर बंद झाला आणि यावरून काढलेला पिवोट जवळपास 77,880 येतो. सपोर्ट 77,650 आणि 77,400 वर, तर रेजिस्टन्स 78,150 आणि 78,400 वर असेल. बँक निफ्टीसाठी जवळपास 58,000चा झोन सपोर्ट आणि 59,500 रेजिस्टन्स राहील. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करायचा आहे आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.